भक्ती पंथात एक सर्वश्रेष्ठ कथा आहे, ती म्हणजे श्रवण भक्ती. भक्तीचं एक अंग आहे. कथा श्रवण करा. मला कथा कोण सांगेल? पण त्यावेळेला परमेश्वराचं स्मरण केलं. परीक्षिती म्हणतो, माझ्या आईच्या पोटामध्ये ज्याने माझं रक्षण केलं, यावेळेला तो माझं रक्षण करेल. तोच भगवंताचं स्मरण केल्याबरोबर त्यांनी शुक महामुनींना आज्ञा केली. आणि त्यावेळेला प्रभू प्रेरणेमुळे परमहंस महामुनी शुकाचार्य गंगेच्या तटावर शापदग्ध झालेला राजा परीक्षित बसून आहे. त्या परीक्षितीला मुक्ती प्रदान करण्यासाठी शिव अवतारी शुकाचार्यांना पाठवलं. हातात दंड, मंडलो, आणि ते महायोगी शुकमुनी तिथं आले.